पावसाळ्यात उगवल्या राजकीय छत्र्या आणि इच्छुकांचे संधी साधूपणाचे पीक। पुणे जिल्ह्यात गेल्या 32 वर्षातील सर्वाधिक पाऊस। नागरिकांच्या घरात पाणी शिरले आणि इच्छुकांना राजकारण आठवले। राजकीय चिखलफेकीने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया। पुणे जिल्ह्यात गेल्या 32 वर्षांमधील सर्वाधिक पाऊस झाला। अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। या संधीचा फायदा घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील इच्छुकांनी राजकीय चिखलफेक सुरू केली आहे। भोसरी मतदारसंघामध्ये पाणी साचलं, याचं खापर विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर फोडलं जातंय। यावर लांडगे समर्थकांनी पावसाळ्यात छत्र्या उगवलेल्या पाहिल्या होत्या। आता राजकीय संधी साधूपणा सुद्धा पाहायला मिळाला, असा खरपूस समाचार घेतलाय। आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय आमदार महेश लांडगे घेतात, असा आरोप करणारे लोकप्रतिनिधी पडलेला पाऊस आणि साचलेले पाणी याला महेश लांडगे यांना जबाबदार धरत आहेत। ही दृश्य पहा। तळवडे रुपीनगर, चिखली घरकुल, मोशी आणि परिसरातील ही दृश्य निश्चित आत्मचिंतन करायला लावणारी आहे। एका बाजूला आम्ही काम केले त्याचे श्रेय महेश लांडगे यांनी घेतले, असा आरोप विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी करतात। मात्र आज अतिमुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्याचे खापर आमदार लांडगे यांच्यावर फोडत आहेत। याउलट नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार लांडगे आणि सहकारी मदतीसाठी ऑन फील्ड कार्यरत आहेत। वास्तविक वॉटर मीटर आणि गटर ही जबाबदारी माजी नगरसेवक व महानगरपालिकेची असताना आपण आपल्या कार्यकाळात काय कामं केली? पावसाळ्यात छत्र्या उगवतात हे माहीत होतं, आता राजकीय संधी साधू छत्र्या उगवताना दिसत आहेत, अशी नाराजी सर्वसामान्य नागरिकांमधून बोलून दाखवली जाते। कॅमेरा पर्सन सुचित कुलटसह रमेश पाटील, महा ई न्यूज, पिंपरी चिंचवड।